योग्य प्रमाणासह कुकरमध्ये लापशी कशी बनवायची ती पाहूयात। गॅसवरती कुकर गरम करायला ठेवला। यामध्ये 3 ते 4 चमचे साजूक तूप घालून घ्यायचं। तूप गरम झालं की थोडे काजू घालून रंग बदलेपर्यंत तळून घ्यायचे। तळलेले काजू बाजूला काढायचे। राहिलेल्या तुपामध्ये 2 कप लापशी घेतली, ती घालून घ्यायची। थोडा वेळ एकसारखी हलवत भाजून घ्यायची। लापशीचा पूर्ण रंग बदलला की यामध्ये सुक्या नारळाचा किस घेतलाय तो घालून घ्यायचा। एकसारखा हलका रंग बदलेल इथपर्यंत भाजून घ्यायचा। आता यामध्ये गरजेनुसार पाणी घालून घ्यायचं। 1 कप लापशीसाठी 3 कप पाणी वापरायचं। 2 कप लापशीसाठी 6 कप पाणी इथे मी वापरलेलं आहे। पाणी वापरताना उकळून वापरायचं। 2 कप लापशीसाठी 2 कप गूळ यामध्ये घालून घ्यायचा। एकसारखा मिक्स करायचा। चवीनुसार मीठ घालून घ्यायचं। थोड्या प्रमाणात वेलची पावडर, थोड्या प्रमाणात जायफळ पावडर घालायची। एकसारखं मिक्स करायचं। तळलेले काजू आहेत ते घालून घ्यायचे। एकसारखं मिक्स करायचं आणि झाकण लावून याच्या 2 शिट्ट्या करून घ्यायच्या। पूर्णपणे कुकरची वाफ जाऊन द्यायची। नंतर झाकण उघडायचं। छान अशी लापशी मऊसूत अशी शिजली गेलेली आहे। एकसारखी लापशी मिक्स करून घ्यायची। यामध्ये सुक्या नारळाचा किस घेतलाय तो घालायचा। थोडे बदामाचे काप आहेत ते घालून घ्यायचे। एकसारखं मिक्स करायचं। गरमागरम लापशी खाण्यासाठी तयार होते। व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा।